आता शेवटची ॲक्शन सुरू झाली आहे. माननीय महापौरांनी मी या 3 ठिकाणी मीटिंग घेतल्या. 962 लोकांनी एकंदर 28 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले गेले. त्यातनं 962 लोकांनी फसवणुकीने खोटं बोलून बोगस कागदपत्र देऊन हे जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. 100 लोकांवर कारवाई झालेली आहे. उरलेल्या 862 लोकांवर उद्यापासून 15 दिवसाचा आत त्यांना आरोपी बनवलं जाणार. याचबरोबर एक दुसरा आणखीन एक त्रुटी लक्षात आली आहे. त्या अमरावती महापालिकेने 2025मध्ये डायरेक्टली 35,000 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं आहे. त्याच्यात पण गैरव्यवहार झाले असल्याची शंका आहे. महापालिका आयुक्तांनी प्रॉमिस केलं आहे की येत्या 15 दिवसात त्या 35,000 लोकांचं ऑडिट केलं जाणार आणि त्यात जे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई. आज जिल्हा प्रशासनानं एक प्रेस नोट इश्यू केली. त्यात त्यांनी सांगितलं की आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र 72 तास म्हणजे त्यांना एक ठराविक निर्णय दिला 21 दिवसाचा, त्यानंतर दिलं तर दिला जाणार नाही. यावर आपण समाधानी आहात? तो वेगळा विषय आहे. आता कुठलं जड नियम नाही आहे. 2 पद्धत आहे. एक नवीन जन्माला आलेल्या मुलासंबंधी 72 तासात माहिती द्यायची असते. ती माहिती ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तो ऑटोमॅटिकली दिली जाते, ती आपली जबाबदारी नाही. पण जर घरी जन्म झाला असेल तर ते 72 तासात माहिती देण्याआधी पण बंधनकारक होतं आणि ते रिजनेबल आहे. घरी जन्म समजा आता अमरावती शहरात झाला किंवा कुठेही झालं तर 72 तासात तर माहिती द्यायलाच हवी. म्हणजे पुढे मुलाची काळजी असा केअर वर्कर आणि ते करू शकतात. सर, AI समिति में कांग्रेस के लोग पर नारेबाजी कर रही है, किस तरह देखते हैं कांग्रेस? अब विरोधी पक्ष विरोध करे हम समझ सकते हैं, लेकिन अब विरोध के लिए विरोध, एक प्रगति के बारे में द्वेष, राहुल गांधी की कांग्रेस वो रोज उठकर काला झंडा लेकर खड़ी रह जाती है. भगवान उनको सद्बुद्धि दे.